Good morning students. Today we are going to learn about as soon as. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला as soon as शिकायचं आहे. You know that as soon as is a very important for us. तर आपल्याला माहिती आहे की as soon as या ठिकाणी का महत्त्वाचं आहे, कारण जर एक क्रिया घडली असेल तर लागलीच दुसरी क्रिया घडत असेल तर आपण as soon as चा वापर करत असतो, राईट. तर बघा यामध्ये as soon as चा मध्ये आपण no sooner than, hardly when, राईट, ॲज, व्हेन यांचा वापर सुद्धा आपण शिकणार आहोत. मग आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. आलं लक्षात. तर बघा यामध्ये आपण जर पाहिलं तर ॲज सून ॲज, नो सूनर दॅन आणि हार्डली व्हेन हे प्रत्येक परीक्षेला विचारलं जातं. each and every exam it is very important for us. आलं लक्षात. तर 10वी असो, 12वी असो, 8वी असो, 9वी असो, आलं लक्षात. 8वी ते 10वी आपल्याला विचारलं जातं, पण 11वी 12वीला सुद्धा या ठिकाणी विचारलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा आपल्याला ॲज सून ॲज, नो सूनर दॅनचा वापर केला जातो. जसं MPSC किंवा अदर एक्झाम आपल्या राज्यामध्ये ज्या एक्झाम घेतल्या जातात त्यांना सुद्धा ॲज सून ॲज, नो सूनर दॅन विचारलं जातं विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर मग आता मग आपण बघूया की या ठिकाणी ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन यांचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा व्हेन, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली, स्केअर्सली एक्सेट्रा आर रिलेटेड टू द टाइम ऑफ द ॲक्शन. म्हणजे दे शो द टाइम ऑफ ॲक्शन. ते काय दाखवतात तर वेळ दाखवतात. टाइम ऑफ द ॲक्शन म्हणजे कृतीची वेळ दर्शवतात. म्हणून ही सर्व कंजक्शन आहेत. आता यू नो दॅट कंजक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कंजक्शन म्हणजे काय, तर उभयानवी अवयव. उभय म्हणजे दोन आणि नवी म्हणजे संबंध, ज्याच्या सहाय्याने दोन संबंध जोडल्या जातात. व्हेन वी कनेक्टेड टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस इट इज कॉल्ड कंजक्शन, राईट. एकमेकाच्या ऐवजी आपल्याला ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन हे वापरल्या जातात आणि त्यांचा अर्थ कसा असतो विद्यार्थी मित्रांनो, सारखाच असतो. अर्थ बदलणार आहे का, नाही. अर्थामध्ये काही फरक पडणार नाहीये. अरे लक्षात. जेव्हा आपण ह्यामध्ये लिहिणार आहोत, अरे लक्षात. मग बघा आपण या ठिकाणी पुढे बघूया की कशा पद्धतीने यामध्ये आपल्याला बदल होणार आहेत. तर पहा, ॲज सून ॲज in the first sentence you will find there as soon as the children found her asleep and they quietly got up. As soon as the children found her asleep म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला असं दिसत आहे की as soon as the children found her asleep, जसं मुलांना ती झोपलेली दिसली, त्यांनी झोपलेलं या ठिकाणी पाहिलं किंवा दिसली, तेव्हा they quietly got up, ते शांतपणे या ठिकाणी जागे झाले, राईट. मग आता या वाक्यामध्ये क्रिया कोणती पहिली घडलेली आहे, तर सुरुवातीची आहे, राईट. द चिल्ड्रन फाउंड हर अस्लीप. ओके. मग आता यामध्ये आपल्याला दोन क्लॉज दिसत आहेत. ओके. क्लॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज मीन बाय क्लॉज, तर क्लॉज म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये उपवाक्य असं म्हणतो. ज्यामध्ये एक सब्जेक्ट आणि प्रिडिकेट असतं त्याला आपण क्लॉज म्हणतो, राईट. म्हणजे आपल्याला क्लॉज म्हणजे काय, ज्यामध्ये एक सब्जेक्ट असणार आहे आणि एक प्रिडिकेट असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, क्लॉज असं म्हणतो. आलं लक्षात. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रिडिकेट असतंच. आलं लक्षात. मग आता बघा यामध्ये तुम्हाला असं दिसेल की द चिल्ड्रन हा झाला आपल्या वाक्याचा सब्जेक्ट, राईट. आणि फाउंड हर अस्लीप इट इज अ predicate, right. आणि they quietly got up, they is a subject and quietly got up is a प्रेडिकेट, राईट. तर आता यामधून तुम्हाला एक लक्षात आलेलं आहे की सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आपल्याला दोन्ही वाक्यात देण्यात आलेले. म्हणून दोन वाक्य आहेत. एक वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज आहे, पहिलं वाक्य आहे सबऑर्डिनेट आणि दुसरं आहे या ठिकाणी मेन क्लॉज आहे. याला लक्षात. आता नो सूनर दॅन जेव्हा वाक्य जोडल्या जातं तेव्हा त्याचा जो काही क्लॉज येत असतो तो पहिला क्लॉज हा काय असणार आहे, आपल्याला मेन क्लॉज असणार आहे. याला लक्षात. मग आपण बघूया, नो सूनर डिड द चिल्ड्रन फाइंड हर अस्लीप then they quietly got up. Okay, this is the sentence. म्हणजे this sentence changed, transformed into another sentences, right. तर बघा, hardly had the children found her asleep. Hardly had the children found her asleep when they quietly got up. ओके. हार्डली हॅडचा वापर आपण या ठिकाणी शिकलेला आहे. एक विद्यार्थी मित्रांनो आपण एक गोष्ट पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत कंटिन्युअसली. लक्षात. तर when the children found her asleep they quietly got up. They quietly got up. Okay. As the children found her asleep they quietly got up. म्हणजे in this sentence we made
हाउ मेनी स्ट्रक्चर, तर 5 स्ट्रक्चर. ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, ओके, हार्डली व्हेन अँड व्हेन अँड ॲज. ओके, अशा 5 अशा प्रकारच्या ॲक्शन आपण दाखवलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये टाइम आपण याला म्हणतोय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. लक्षात, इट इज शोईंग टाइम, सो इट इज कॉल्ड ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ओके, म्हणून टाइम दाखवला जातो आहे म्हणून आपण त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असं म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. मग आता बघूया आपण पुढे काय आहे. तर वरील 5ही वाक्याचा अर्थ एकच आहे. वरील 5ही वाक्याचा अर्थ कसा आहे, एकच आहे, मात्र त्यांच्या रचना भिन्न आहेत. मात्र त्यांच्या रचना कशा आहेत, भिन्न आहेत. म्हणजे वरील 5ही वाक्याचा अर्थ एकच आहे, मात्र त्यांच्या रचना कशा आहेत, भिन्न आहेत. लक्षात, मग या रचना तर वरील 5ही वाक्याचा अर्थ एकच आहे, मात्र त्याच्या रचना कशा आहेत, भिन्न आहेत. म्हणजे भिन्न रचना वेगवेगळ्या आहेत. आपल्याला रचना कशा दिसायला लागलेल्या आहेत, वेगवेगळ्या दिसत आहेत. लक्षात, मग आपण त्या रचनेवरून आपल्याला लक्षात येतं की ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन आपण जेव्हा वापरतो तेव्हा यांनी सुरू होणारे क्लॉज हे काय असणार आहे, सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहेत. लक्षात, ॲज सून ॲज, ॲज आणि व्हेन न चालू होणारे क्लॉज काय असणार आहेत, सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहेत. ओके, गौण उपवाक्य म्हणतो आपण त्याला. काय म्हणणार आहोत, गौण उपवाक्य. हे क्लॉज वाक्याच्या सुरुवातीला किंवा नंतरही येऊ शकतात. हे क्लॉज कुठे येतील, तर वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकतात आणि वाक्याच्या नंतरही येऊ शकतात. परंतु नो सूनर आणि हार्डली, स्केअर्सली ने सुरू होणारे क्लॉज हे मेन क्लॉज असतात आणि ते वाक्याच्या सुरुवातीलाच येतात. कुठे येणार आहे, ते वाक्याच्या सुरुवातीलाच येणार आहेत. म्हणजे इतरत्र ते येणार नाहीयेत. म्हणून लक्षात घ्या की आपण जेव्हा हे क्लॉज या ठिकाणी शिकतोय तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आपण कशा पद्धतीनं वापरणार आहोत. आता बघा पुढे या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सूनर दॅनचा वापर कसा करायचा. आता आपल्याला बऱ्याच जणांना येत नाही की ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सूनर दॅनचा वापर कसा करायचा. तेव्हा ॲज सून ॲजच्या ऐवजी आपल्याला नो सूनर लिहायचं आहे. आलं लक्षात, ॲज सून ॲजच्या ऐवजी काय लिहायचं आहे, नो सूनर लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲज सून ॲजच्या क्लॉजमध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असेल, ॲज सून ॲजचा हा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते नो सूनर नंतर लिहायचं आहे. ॲज सून ॲजच्या क्लॉजमध्ये जर काय असेल, सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते कशानंतर लिहायचं आहे, नो सूनर नंतर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या एक एक गोष्ट लक्षात यायला लागलेली आहे. लक्षात, आता बघा पुढे आपण बघूया. जर सहाय्यकारी क्रियापद नसेल, है ना, आता हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही टेन्समध्ये भाग हा शिकलेला आहे. नसेल तर मुख्य क्रियापदाच्या काळानुसार आपल्याला डू, डज आणि डीड घ्यायचं आहे. लक्षात, मुख्य क्रियापद जर मूळ रूपात लिहिलेलं असेल आणि जर क्रियापद कुठलाच प्रत्यय लागलेला नसेल तर आपण काय घेणार आहोत, डू घ्यायचं आहे. क्रियापदाला एस ई एस प्रत्यय लागला असेल तर डज घ्यायचा आहे, पण त्या क्रियापदाचं एस ई एस नंतर काढून टाकायचं आहे. लक्षात, आणि त्याच्यानंतर जर क्रियापद ईडी लागला असेल किंवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे, डीड घ्यायचं आहे. म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर आपण काय वापरणार आहोत, डीड वापरणार आहोत. लक्षात, आणि दोन क्लॉज जोडण्यासाठी दॅन वापरायचे. दोन क्लॉज जोडण्यासाठी काय वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, दॅन वापरायचं आहे. लक्षात, म्हणजे दॅन लिहायचं आहे. आणि ॲज सून ॲजचा क्लॉज जर शेवटी असेल तर नो सूनरचा क्लॉज हा सुरुवातीला घ्यायचा आहे. ॲज सून ॲजचा क्लॉज जर वाक्याच्या शेवटी असेल तर आपला नो सूनरचा क्लॉज कुठे घ्यायचा आहे, वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे. आलं लक्षात, तर हा भाग तुमच्या आता जास्त लक्षात येत असेल. तर आपण बघूया पुढं आपल्याला कुठला क्लॉज कसा जोडायचा आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा भाग कळणार नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी ॲज सून ॲज द डिसिजन वॉज टेकन, ठीक नाही, दे स्टार्टेड कलेक्टिंग व्हेरियस थिंग्स. म्हणजे ॲज सून ॲज द डिसिजन वॉज टेकन, जसं निर्णय घेण्यात आला तसाच या ठिकाणी त्यांनी काय केलं, वस्तू गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे दे स्टार्टेड कलेक्टिंग व्हेरियस थिंग्स, राईट. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ॲज सून ॲजच्या ऐवजी काय घ्या, नो सूनर घ्या. बरोबर, म्हणा आपण काय लिहिणार आहोत, नो सूनर काय लिहिणार आहोत, तर या सूनर
नो सूनर वॉज द डिसिजन. नो सूनर वॉज द डिसिजन म्हणजे याचा अर्थ वॉज या ठिकाणी आलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद म्हणून वॉज घेतलं. नो सूनर वॉज द डिसिजन टेकन, ठीक आहे ना. नो सूनर द डिसिजन वॉज टेकन. त्याच्यानंतर दोन वाक्य जोडण्यासाठी काय घ्यायचं आहे, दॅन घ्यायचं आहे. ओके, दॅन दे स्टार्टेड कलेक्टिंग व्हेरियस स्टॅम्प्स. यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. डोंट चेंज इन अनदर क्लॉज. लक्षात, दुसऱ्या क्लॉज मध्ये, मेन क्लॉज मध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. आता दुसरं वाक्य बघूया. They planned to seal of the mine as soon as the rescue effort was abandoned. राईट. तर आन्सर कसं लिहायचं आहे आपल्याला, as soon as चा क्लॉज शेवटी आलेला आहे म्हणून आपण no sooner सुरुवातीला घेऊया. No sooner was the rescue effort abandoned than they planned the seal of the mine. ओके, आता तुमच्या एक एक भाग लक्षात येत असेल तर बघा, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला याचा वापर करायचा आहे. आता दुसरं वाक्य बघूया आपण. as soon as the sea turned rough, नाही, the danger of further म्हणजे further navigational error to grow. आलं लक्षात. म्हणजे as soon as चं वाक्य सुरुवातीला महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून as soon as च्या ऐवजी काय घ्या, no sooner घ्या. आता या वाक्याचा काळ कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, टर्न्ड आहे म्हणून आपण did घ्यायचं आहे. म्हणून no sooner did, आहे की नाही, no sooner did the sea turn रफ, है की नाही, दॅन. आणि पुढचा क्लॉज आपल्याला काय करायचा आहे, जशाला तसा लिहायचा आहे. आलं लक्षात. म्हणजे आपण कसे वाक्य करणार आहोत हे आपल्याला सर्वांना लक्षात आलं पाहिजे. ओके, आता नो सूनर दॅनच्या वाक्यात ॲज सून ॲजचा वापर करताना, आलं लक्षात. आता नो सूनरच्या ऐवजी ॲज सून ॲजचा वापर करायचा आहे. पहिल्यांदा आपण ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सूनरचा वापर पाहिला, राईट. मग आता नो सूनरच्या ऐवजी काय घ्यायचं आहे, ॲज सून ॲज घ्यायचं आहे, राईट. इन्व्हर्जन कमी करायचं आहे. इन्व्हर्जन काय करायचं आहे, कमी करायचं आहे. आणि नो सूनरच्या नंतर डू, डज, डीड असेल तर ते कमी करायचं आहे. लक्षात. आणि त्याचा प्रत्यय मुख्य क्रियापदाला लावायचा आहे. लक्षात. डू म्हणजे कोणताच प्रत्यय नाहीये. एस म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे क्रियापदाला एस म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स लावायचा आहे. आणि डीड म्हणजे ईडी क्रियापदांना भूतकाळ किंवा या ठिकाणी त्याचं योग्य रूप वापरायचं आहे. लक्षात. हे जर योग्य रूप वापरता आलं तरच आपल्याला ॲज सून ॲजचं नो सूनर दॅन करता येतं. कारण लक्षात घ्या, ग्रामरला पैकीचे पैकी मार्क्स असतात आणि एक तर तुम्हाला हे ग्रामरचे मार्क्स पैकीचे पैकी मिळतील किंवा 0 मिळतील. लक्षात. जर वाक्य बरोबर आलं तरच पूर्ण मार्क मिळतील आणि जर या ठिकाणी वाक्य थोडंसंही चुकलं तरी मार्क्स कटण्याची संभावना जास्त असते. म्हणजे गणितासारखे मार्क्स याच्यामध्ये दिल्या जातात. आलं लक्षात. तर बघा, आपण बघूया पुढचं उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की यूज ऑफ हार्डली व्हेन, नो सूनर आणि ॲज आणि व्हेन, ॲज सून ॲज आणि हार्डली हॅड. आता नंतर आपण नाम घ्यायचं आहे व त्यापुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे, राईट. आणि दोन क्लॉज जोडण्यासाठी कशाचा वापर करणार आहे तुम्ही, व्हेनचा वापर करणार आहात. म्हणजे हार्डली हॅडचा वापर करत असताना आपल्याला असा उपयोग करावा लागेल आणि दोन क्लॉज मधील दॅन काढावं लागेल. लक्षात. आणि त्याचे काय द्यायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. लक्षात. काय द्यायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. लक्षात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वाक्य करणार आहोत. आता पहिलं वाक्य काय म्हणता येईल आपल्याला, ॲज सून ॲज द प्लेन लँडेड देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. आता यूज हार्डली व्हेन, कशाचा वापर करा म्हटलेला आहे, हार्डली व्हेनचा वापर करायचा आहे. तुम्हाला वापर कशाचा करायचा आहे, हार्डली व्हेनचा. तर बघा, या ठिकाणी ॲज सून ॲजच्या जागी काय लिहा म्हटलेलं आहे, हार्डली हॅड. हार्डली हॅडच लिहायचं आहे. लक्षात ठेवा, कुठलंही सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते काढून टाकायचं आहे. आलं लक्षात. हार्डली हॅड द प्लेन लँडेड. पण या ठिकाणी जे क्रियापद दिलेलं आहे ते तुम्हाला कितव्या रूपात लिहायचं आहे, लँडेड तिसऱ्या रूपात लिहायचं आहे. आलं लक्षात. आणि याच्यानंतर दोन वाक्य जोडण्यासाठी व्हेन, देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. ओके. आता दुसरं उदाहरण कशाचं दिले, नो सूनर. Okay. No sooner had the umpire given the badminton out than the crowd rushed to the field. No sooner had the umpire. ठीक आहे नाही, अंपायरनं जसं या ठिकाणी त्याला आउट दिलं तशाच प्रकारे काय क्राऊड कुठं कसं घुसली, हे मैदानामध्ये घुसली. लक्षात. म्हणजे हार्डली हॅड.
नो सूनरच्या जागी काय लिहा, हार्डली हॅड. ओके, हार्डली हॅड द अंपायर गिवन. गिव्हचं तिसरं रूप काय, गिवन. लक्षात, गिवन द बॅट्समन आउट व्हेन द क्राऊड रश्ड ऑन टू द फील्ड. ओके, आता तुमच्या लक्षात येत असेल की आपण ॲज सून ॲजचं नो सूनर दॅन हार्डली व्हेन कशा पद्धतीने करत आहोत. ओके, नो सूनर had she board the aeroplane. She boarded the aeroplane than a crash radio message was handed over to her. लक्षात, म्हणजे यूज हार्डली व्हेन करायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, हार्डली हॅड तर पहिल्यांदा लिहायचंच आहे. हार्डली हॅड शी बोर्डेड. बोर्डेड म्हणजे काय, चढणे. बोर्डेड द एरोप्लेन. हार्डली हॅड शी बोर्डेड द एरोप्लेन व्हेन क्रॅश रेडिओ मेसेज वॉज हँडेड ओव्हर टू हर. लक्षात, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इथं लिहिण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक वाक्य बघूया आपण. ॲज सून ॲज we had crossed the bridge we heard a gunshot. जसा आम्ही या ठिकाणी काय केला की क्रॉस केला ब्रिज, हे की नाही, की ब्रिज क्रॉस केलेला होता म्हणतंय, हे की नाही, हॅड क्रॉस्ड. ओके, वी हर्ड अ गन शॉट, आणि आम्हाला गन शॉट ऐकू आला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हार्डली हॅड. सुरुवातीला काय घ्या, ॲज सून ॲज असेल, नो सूनर असेल तर हार्डली हॅड घ्या. हार्डली हॅड वी क्रॉस्ड. क्रॉस्ड हे काय आहे, दुसरं आणि तिसरं रूप सारखंच आहे. इरेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब मी तुम्हाला माझ्या पाठीमागच्या याच्यामध्ये शिकवलेलं होतं. तुम्ही लर्न इंग्लिश विथ पवार सर हे जे काही आपलं चॅनल आहे त्यामध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर हार्डली हॅड वी क्रॉस्ड द ब्रिज. काय म्हणणार तुम्ही, हार्डली हॅड वी क्रॉस्ड द ब्रिज व्हेन वी हर्ड अ गनशॉट. ओके, आणि ॲज सून ॲज, आता 5व्या नंबरचं वाक्य बघा. ॲज सून ॲज द ट्रेन हॅड गॉन. ॲज सून ॲज द ट्रेन हॅड गॉन. जशी ट्रेन गेलेली होती ते आय फाउंड माय सेल्फ अलोन ऑन द प्लॅटफॉर्म. म्हणजे मी माझ्या स्वतःलाच या ठिकाणी पाहिलं प्लॅटफॉर्मवर एकटा. लक्षात, तर बघा कसं करायचं आहे वाक्य आपण. हार्डली हॅड, काय म्हणणार तुम्ही, हार्डली हॅड द ट्रेन गॉन. हार्डली हॅड द ट्रेन गॉन. जशी ट्रेन गेली, हार्डली हॅड द ट्रेन गॉन व्हेन आय फाउंड. व्हेन आय फाउंड म्हणजे मी माझ्या स्वतःला पाहिलं. कसं पाहिलं, व्हेन आय फाउंड माय सेल्फ अलोन ऑन द प्लॅटफॉर्म. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. हे लक्षात, तर आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जर या ठिकाणी कळत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. इफ यू विल शेअर माय व्हिडिओ to other students then they will get a knowledge. लक्षात, तर त्यांनाही नॉलेज मिळणार आहे आणि तुम्हालाही त्याचं नॉलेज या ठिकाणी मिळणार आहे. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला जाताना विसरू नका. जेव्हा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहणं झाले असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. बाय, सी यू.